जसं देवाने सांगितलंय, मोह आणि माया ह्या गोष्टींचं अट्रॅक्शन खूप असतं. कारण ती थोड्या वेळापुरतं असते. बरोबर. त्यामुळे ती अट्रॅक्ट करते. म्हणून मोह आला की मोक्ष मिळत नाही. मोह आला की मस्त वाक्य आहे म्हणजे. मोह आला की मोक्ष ह्यासाठी मिळत नाही, कारण ती तुम्हाला अडकवून टाकते. म्हणून तुम्हाला अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट ह्या 2 गोष्टीतलं साम्य माहिती पाहिजे. आता मला माहिती आहे, की मी इंडस्ट्रीत काम करते किंवा पण मला माहिती आहे हे क्षणिक आहे. हे जे काही चाललंय हे एक नाटक आहे. देवाने मला हे जे काही शरीर दिलेलं आहे, हा माझ्या नाटकाचा कॉस्ट्यूम आहे आणि तो मला प्ले करायचा आहे. त्यामुळे हे हं. माझं कर्म आहे. पण याच्याबरोबर मला किती अटॅच व्हायचंय आणि किती डिटॅच व्हायचंय ही मला बाउंडरी मला माझी आखता आली पाहिजे. आणि जर मला ती आखता नाही आली, तर मला काय होईल? तर मला वेड लागेल त्या गोष्टींचं. म्हणजे खूप वेळेला असं होतं, की अरे आज मी ही पोस्ट टाकली आणि याला एवढे फॉलोवर्स आले नाही, तर मला डिप्रेशन येईल. पण ते नाहीये गरजेचं. नाही आले नाही आले लाइक्स. ओके आहे ना, सरळ आहे. त्याच्यात टेन्शन घ्यायचं काय कारण? अरे माझे फॉलोवर्स ड्रॉप होतायत, मला डिप्रेशन येतंय. जे तुमचं आहे, जे तुमच्यासाठी आलंय, जे तुमच्याबरोबर कायम राहणार आहे, ते तुमच्याकडनं कोणीच कधीच हिरावून घेऊन जाऊ शकत नाही. आणि जे तुमचं आहे, ते तुमच्याबरोबरच राहणार. आणि जर ते गेलं, तर ते तुमचं नव्हतं.